उपवासाचा आयटम आहे. उपवास आयटम हा. फायनली व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आपल्याला नमस्कार मित्रांनो, या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे कांदिवली वेस्ट गणेश मंदिर सह्याद्रीनगर इथे. आज इथे एक साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. विनय आणि दिव्या यांचा साखरपुडा आहे आणि तो साखरपुड्याचा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी मी कांदिवली वेस्ट आलेलो आहे. तर बघूया आपण हा साखरपुड्याचा कार्यक्रम कशाप्रकारे पार पडणार आहे तो. तर मी थेट पोचलेलो आहे गणेश मंदिर सह्याद्रीनगर इथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मंदिराच्या बाहेर आहे आणि आता मी मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहे. तर बघूया आपण, तिकडे काही गर्दी आहे. थोडं लवकरच आलेलो आहे, त्या कारणाने मला वाटत नाही की पूर्ण मंडळी आली असतील. सह्याद्रीनगर प्रगती मंडळ ट्रस्ट सुंदर असं गणेश मंदिर बनवलेलं आहे आणि या गणेश मंदिरामध्ये हा कार्यक्रम साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. 3चा टायमिंग आहे, पण अजून मंडळी जमा झालेली नाही आहेत. रविवार आहे, ट्रेनचे प्रॉब्लेम असतात, मेगा ब्लॉक असतो, त्या कारणाने थोडा टाईम झालेला आहे आणि हा थोड्याच वेळात हा कार्यक्रम चालू होणार आहे. आता इकडे चला तर बघूया स्टेज कसं सजवलेलं आहे जिथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. तर सुंदर सजवलेलं आहे स्टेज, तिथे कार्यक्रम पार पडणार आहे. डी फॉर दिव्या, व्ही फॉर विनय यांचा साखरपुडा पार पडणार आहे थोड्याच वेळात. नवऱ्याचं आगमन झालेलं आहे. त्या कारणाने त्यांचा फोटो सेशनचा इथे कार्यक्रम चालू आहे. फोटो सेशन चालू आहे इकडे. सुंदर असं फोटो सेशन चालू आहे इकडे. हा, काय नाव, काय तुझं नाव सांग, नाव सांग, काय नाव? ए धावला. गप्पा गोष्टी चालू आहेत. शिमगा महोत्सव लवकरच जवळ आलेला आहे. या वहिनी, घरवाल्यांची गडबड दिसते इकडे. जवळपास सर्व मंडळी हजर झालेली आहेत आणि हा साखरपुड्याचा कार्यक्रम लवकरच खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. इथे मला वाटतं नवरीकडचा व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आता थोड्या वेळात. महिलांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि स्टेजवरती पुरुष मंडळींचा बघूया कोणता कार्यक्रम होतो. व्हिडिओ वगैरे काढण्याचा कार्यक्रम इथे असेल. तर बघूया हा कार्यक्रम म्हणजे जवळपास जिल्हा रायगडची कन्या असल्याकारणाने
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये काहीतरी विडे काढण्यामध्ये थोडं तरी काहीतरी फरक असेल तो फरक आपण बघूया व्हिडिओमध्ये. म्हणजे आमच्याकडचे तर घरी विडे काढलेत, आता नवरी मुलीकडचे बाकी आहेत ते बघूया त्यांची पद्धत कशी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. त्याला पकड, झाला पकड 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 त्याला. हो हो ब्लॉग चालू आहे, काय बोलायचं आहे? लवकर बोल, लवकर लवकर. काय नाही बोलायचं, गप्पा गोष्टी चालू आहेत. कार्यक्रम चालू होण्याआधी इकडे गप्पा गोष्टी चालू आहे. हाय हाय गाईज. सॉरी भाया, सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. कशी आहेत? काय म्हणजे मजेत ना? व्हिडिओ काढण्याचा कुठे येते येते हां, फायनली व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आपल्याला रायगड जिल्ह्यातील व्हिडिओ कसे काढतात ते आपल्याला पाहायला मिळेल. आमचा जिल्हा रत्नागिरी आणि मुलगी आहे रायगड जिल्ह्यातील. तर बघूया काही फरक आहेत का व्हिडिओ काढण्याच्या पद्धतीमध्ये की सेम आहेत. दोन्हीकडच्या पत्रिकांचे पूजन करण्यात आलेले आहेत आणि ते सुंदर असा कार्यक्रम व्हिडिओ करण्याचा कार्यक्रम जे पारंपरिक पद्धती आहेत आपल्याला पाहायला मिळते रायगड जिल्ह्यातील. हॉलवरती व्हिडिओ करण्याचा एक फायदा म्हणजे एक स्पेस चांगली मिळते, व्यवस्थित स्पेस मिळते, त्या कारणाने व्यवस्थित व्हिडिओ काढायला मिळतात आणि ते व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. इथे जवळपास सर्व मंडळी जमा झालेली आहे. व्यवस्थित पद्धतशीर, काही गडबड नाही आहे. ओळख करून देते एकमेकांची.
यांची फोटो काढणाऱ्यांची गर्दी आहे इकडे. हे बघा हे बघा. मौजा अंकोल ग्रामस्थ मंडळ तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी यांचे सुपुत्र लक्ष्मण अमृत पवार यांचे सुपुत्र चिरंजीव विनय श्री रमेश प्रकाश भारावे मुक्काम अंधाटणे तालुका मसळा यांची कन्या या दोघांचा शुभ साखरपुडा म्हणजे सोयरी संपन्न दोन्ही ग्रामस्थाच्या दोन्ही ग्रामदेवतेच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे असे मी अंकोल ग्रामस्थाचा वरिष्ठ म्हणून जाहीर करतो. आणि आता आपली प्रत्येक गावाची ओळख एका दुसऱ्यानं आपल्याला करून देणं गरजेचं आहे हे मी सूचित करतोय. माझी फॅमिली आता त्याला थोडा प्रॉब्लेम आहे शब्द पर्याय मामा माझा भाषा तर हे लक्ष्मण पवार त्यांचे वडील रविंद्र भाषा हे वैष्णव पवार त्यांचे येतात सुटते हे तिथे अतिश आहे तिथे भाजपा सुटते अतिश पवार त्यांचा भाऊ आणि या बाकीचे खाली बहिणी वगैरे लग्नात कोण समजलं कार्यक्रम आहे तुमचा व्यवस्थित पार पाडा आमच्या तुमचा सपोर्ट आहे तुमचा आम्हाला सपोर्ट राहतो हे असेल कमी जास्त पडेल ते दोघांना समजून सपोर्ट करून घ्या कारण वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येक गावाच्या पद्धत फार वेगवेगळ्या आमची बदल वेगळी तुमची बदल जे आता काय मिसअंडरस्टँडिंग पुढे लग्नात होईल ते एका मागे समजून घ्या. उद्या नाश्त्याला काय काय आहे? समोसा आहे, कचोरी आहे, समोसा कचोरी वेफर्स सॉस दिलेले आहे. ताव मारा आता बहुतेक कार्यक्रम संपलेला आहे आणि सोयरीक मंडळी एकमेकांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचे सांगता करतायत. हे बघा संपलेला आहे. एकदम छान कसा झाला कार्यक्रम? एकदम मस्त. समोसा पण खाऊन झाला. नाश्त्याला काय काय होतं? समोसा कचोरी वेफर. आमचा उपवास असल्या कारणाने बॉक्स अजून फोडलेला नाही. घरी जाऊन उपवास सोडल्यावर देवला 2-2 बॉक्स आहेत. एक नवऱ्याकडचा एक मुलीकडचा. मला वाटतं 2-2 दिले वाटतं बॉक्स. आणि आम्ही खुशीने घेतलेले पण आहोत. हा खा. नाश्ता की खाल्ला की नाही? हो हिरो काय म्हणताय? नाश्ता खाल्ला की नाही? काय होतं नाश्त्याला? नवरा मुलगी पाया पडतायत. कार्यक्रम संपलेला आहे. वेफर्स उपवासाचा आयटम आहे. उपवास आयटम हा सर्वांना.
अशा प्रकारे हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. नवदाम्पत्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि पुढच्या रविवारी म्हणजे 22 तारखेला 22 फेब्रुवारीला या दोघांचा लग्न सोहळा पार पडणार आहे. विरारमध्ये आहे. सर्वांना आमंत्रण जर मिळाले असेल तर आवर्जून लग्नाला उपस्थित राहा. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करायला मात्र विसरू नका. नवीन माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.